आता जर आपल्याला सीमेन अनालिसिस म्हणजे आपल्या सीमेनचा रिपोर्ट कळलेला आहे, तर आपल्याला आता ह्याच्या पलीकडे जायला लागेल की ट्रीटमेंट मोडॅलिटी काय आहे. जर आपली काउंट कमी आहे सीमेनची, तर त्याला आम्ही आमच्या प्रोफेशनमध्ये ऑलिगोस्पर्मिया म्हणतो. म्हणजे असे स्पर्म्स ज्याची मोटिलिटी, ज्याची हालचाल, ज्याची गती कमी आहे. कित्येकदा असं होतं की हालचाल थोडीशी कमी असते, अदरवाईज जनरली इट इज गुड. तर थोडेफार मेडिकेशन मध्ये ते सॉल्व्ह होऊ शकतं. काय काय लोकांचे सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया असतात, म्हणजे हालचाल अतिशय मंद असते, ज्यांचे काउंट 5 मिलियन आणि लेस असतात. अशा पेशंट्स मध्ये मात्र IVF किंवा ICSI ह्याची गरज लागते. त्याचबरोबर देर आर अदर कंडिशन्स ज्याच्यामध्ये OAT, टेरेटोझोस्पर्मिया ह्याच्यामध्ये एबनॉर्मल स्पर्म जास्त असतात. आणि अशा पेशंट्स मध्ये पण काही ट्रीटमेंट आहे 3 महिन्याचे, 4 महिन्याचे, आणि त्यानंतर त्यांचे स्पर्म काउंट चांगले होऊ शकतात. आता आपण बघूया की हे स्पर्म एबनॉर्मल का होतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण 80 to 70% स्पर्म एबनॉर्मलिटी त्या लोकांमध्ये असते ज्यांचे स्ट्रेस लेवल जास्त असतो. सगळ्यांच्या लाईफस्टाईल मध्ये स्ट्रेस नक्कीच आहेतच, पण त्याचबरोबर लाईफस्टाईल मॉडिफाईड नाहीये. फॉर एक्झाम्पल राईट टाइमवर आपण झोपत नाही आहोत, आपले इटिंग हॅबिट चांगले नाही आहेत, तर त्यामुळे हा स्ट्रेस पण एक मोठा स्ट्रेस आहे. आणि ह्या स्ट्रेसमुळे पण कधी कधी काउंट डिफर करू शकतं. त्याचबरोबर काही प्रोफेशन्स आहे ज्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे चान्सेस जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल असे प्रोफेशनल लोक जे लोक जास्त प्रेशरच्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात. फॉर एक्झाम्पल सीमेन, जे सेलर्स असतात, ते इंजिनमध्ये जेव्हा काम करतात तर तेव्हा त्यांचं टेम्परेचर एक हायर टेम्परेचरमध्ये असतं, त्यांचं प्रेशर पण एक वेगळ्या प्रेशर लेवलमध्ये ते काम करतात. अशा पेशंट्समध्ये इन्फर्टिलिटी आणि स्पेशली सीमेनचे प्रॉब्लेमचे चान्सेस जास्त असतात. त्याचबरोबर मायनर्स जे माईनमध्ये काम करतात किंवा रेल्वेजमध्ये जे ट्रॅकमध्ये काम करतात, ह्यांच्यामध्ये पण एबनॉर्मल स्पर्म होण्याची शक्यता जास्त असते. असं नाही की सगळ्याच पेशंटमध्ये होतात, पण चान्सेस आर ऑलवेज हाय. त्याचबरोबर असे पेशंट्स ज्यांना लहानपणी मम्स झालेले म्हणजे गालगुंड झालेले, अशा पेशंट्समध्ये पण स्पर्मचा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा लहानपणी कुणाला ट्युबरक्लोसिस झालेलं आहे किंवा कुणाला असा आजार होता ज्याच्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारचे स्टिरॉइड्स वापरले गेले, अशामध्ये पण स्पर्म काउंटचं प्रॉब्लेम होऊ शकतं. त्याचबरोबर असे पेशंट्स ज्यांना लॉंग इलनेस आहे, फॉर एक्झाम्पल काय काय पेशंट्स असतात ज्या लोकांना ट्युबरक्लोसिस आहे किंवा क्रॉनिक इन्फेक्शन आहे किंवा कुणाला मेजर ऑपरेशन्स केलेले आहेत, अशा लोकांमध्ये पण स्पर्म काउंट्समध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात.